तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका आता खूप सुंदर झाली. एक विलन दुसऱ्या विलनची पोलखोल करण्यासाठी आता खूप मोठं कारस्थान करत आहे. मुळातच आपल्याला माहिती आहे, वल्लरीला राकेशच्या आणि राकेशला वल्लरीच्या सगळ्या कारस्थानांची माहिती आहे आणि दोघं जण एकमेकाला पूरक अशीच कामं करतायत. पण ज्या वेळेला प्रॉपर्टीच्या हिश्श्याची वेळ आलेली आहे त्यावेळेला मात्र आता वल्लरी आपल्या हिस्सा कोणासोबत सुद्धा शेअर करायला तयार नाही आहे. तिला 100% प्रॉपर्टी पाहिजे आणि आता प्रॉपर्टीवरती सह्या होणार. सगळी प्रॉपर्टी ह्या आता अंजलीच्या घशात चालले, म्हणजेच राकेशच्या घशात चालले म्हटल्यावरती ती परत आपल्याकडे येणार नाहीये. हे सगळं आता कळाल्यावरती आता लगेचच तिने खूप मोठा डाव रचत इकडे आता रियाचं सत्य सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्लॅन केलाय. म्हणजे स्वतः फोकसमध्ये न राहता रियाचं सत्य समोर आल्यावरती स्वतःच अंजली आता मात्र ही प्रॉपर्टीसाठी कशा पद्धतीने राकेश डाव रचतोय हे लक्षात येऊन आता प्रॉपर्टी नाकारेल. हा तिचा गेम आहे. पण हे सगळं तिने कसं घडवलंय? स्वतः फोकसमध्ये न येता रियाला कसं फोकसमध्ये आणलंय आणि प्रॉपर्टीचे हिस्से होण्यापासून कसं थांबवलंय? वाईटातून चांगलं कसं घडलंय? सगळं पाहू. प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी अर्णवने वकिलांना बोलवलंय हे त्याने सगळ्यांच्या समोर सांगितलंय. अर्णवने वकिलांना फोन करताना वल्लरी आता हे सगळं लपून छपून ऐकत आहे आणि त्याच वेळेला मग आता वल्लरी लगेचच इकडे विचार करते, नाही, हा अर्णव मूर्खपणा करायच्या आधी आणि राकेशच्या घशामध्ये सगळी प्रॉपर्टी जायच्या आधी मला आता असं काहीतरी केलं पाहिजे की अंजली स्वतःहूनच ही प्रॉपर्टी नाकारेल. असं म्हणत तिने आता खूप मोठा डाव रचायचं ठरवलंय आणि या डावामध्ये आता राकेश असा काही अडकणार असतो की त्याला बाहेर पडायला चान्सच नाहीये. इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी अर्णवने वकिलांना बोलवले. आता इकडे अर्णवने वकिलांना बोलवल्यावरती सह्या फक्त आता अर्णवच्या बाकी असताना अर्णवला एक कॉल आलेला आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला अर्णवला कॉल आलेला आहे आणि त्यावेळेला अर्णव तिकडून निघालाय आणि आता अंजलीला असं वाटतंय की अर्णव आता प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करण्यासाठी आपल्याला नकार देत आहे आणि या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला नकार देत तो मुद्दामच हे सगळं करतोय. पण त्याच वेळेला ती सांगते, तुला ईश्वरीने कान भरलेत ना आणि म्हणून तू प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करत नाहीयेस ना. यावरती मग आता चिडलेला इकडे सांगायला लागतो, अर्णव, तुला जे काही वाटायचं ते वाटू दे, पण आत्ता माझं जाणं गरजेचं आहे. प्रेक्षकांनो, आता आपल्याला प्रश्न पडलाय की आता हा फोन कुणाचा आलेला होता? हा फोन कुणासाठी आलेला होता हे मात्र काही कळायला मार्ग नाहीये. पण हा फोन वल्लरीने त्याला फिरवलाय. वल्लरीने त्याला आता अशा ठिकाणी सायला सांगितले, म्हणजे खरं तर वल्लरी नाही, एक अज्ञात व्यक्तीकरवी फोन करवलाय की राजेश गोव्यावरून निघालेला आहे आणि तो एका मुलीला घेऊन गोव्याला फिरतोय आणि या सगळ्यामध्ये तोच अंजलीची प्रॉपर्टी घेऊन आता मात्र त्या मुलीसोबत लग्न करणार आहे. हे ज्या वेळेला अर्णवला समजले, अर्णव आता तडक बाहेर आलाय आणि अंजली त्याला कितीतरी थांबवायचा प्रयत्न करते आहे. पण आता कोणत्याही प्रकारे अर्णव इकडे काही ऐकायला तयार नाहीये. बरं, हे सगळं झाल्यावरती मग आता अर्णवच्या मागे ईश्वरी आले आणि ती सांगते, अहो सर, काय झालं? म्हणजे खरं तर तुम्ही आता अंजली ताईंना सुद्धा हे करत तिकडून निघालेला आहात. मला खरंच तुमचं काहीच कळत नाहीये. यावरती मग आता तो सांगायला लागतो, हे बघ, महत्वाचं नाहीये तुला सांगणं प्रत्येक गोष्ट. असं म्हटल्यावरती ती म्हणते, झालंय तरी काय? यावरती तो सांगायला लागतो, हे बघ, मी तुला नाही सांगू शकत आणि तडक मी येतोय थोड्याच वेळामध्ये. असं म्हणत अर्णव आता तिकडून निघालेला आहे आणि आता अर्णव इकडे शोधायला निघालाय तो म्हणजे राजेशला. राजेशचे जे काही धंदे चालले ते धंदे ताईच्या समोर आणल्याशिवाय गप्प बसायचं नाही, म्हणून तो तिकडून निघालाय. प्रेक्षकांनो, तो वल्लरी इकडे डबल गेम खेळते. वल्लरी लगेचच फोन लावते तो म्हणजे राजेशला आणि ती सांगायला लागते, जावई बापू, अहो तिकडे काय करताय, या इकडे. आता ही सगळी प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायची वेळ आले. लगेचच अर्णव आता तिकडे वकिलांना बोलवतोय. यावरती आता इकडे राजेश म्हणतो, काय? यावरती ती म्हणते, अहो लवकरात लवकर या, तुमच्या बिनडोक बायकोच्या नावावरती करायच्या आधी तुमच्या नावावर झाली तर बरं आहे ना. पण आता लवकरात लवकर तिकडून निघा, त्या रियाला काय सांगायचं ते सांगा आणि निघा. आता हाच डाव मुळातच इकडे वल्लरीने खेळलेला आहे की जेणेकरून राजेश बिळातून बाहेर पडेल आणि अर्णवच्या तावडीत सापडेल आणि आता अंजलीच्या समोर सगळं सत्य येईल आणि त्यानंतर प्रॉपर्टीच्या वाटण्या थांबतील.
वल्लरीचं डोकं कुठे सांगेल हे सांगता येत नाही. त्याच वेळेला वल्लरीने आपल्या माणसांना फोन करवत कशा पद्धतीने अर्णव आणि आता हे ज्या वेळेला गोव्यावरून येतील त्यावेळेला सगळे एकमेकांच्या समोर येतील हा आता हे बघितलंय. तेवढ्यातच तिला आता रियाचा नंबर पण मिळवलाय तिने आणि मग आता रियालाच फोन करत तिने तिसरा डाव टाकला. म्हणजे एक डाव फेल झाला तरी सुद्धा हरकत नाहीये, पण आता कोणता तरी डाव म्हणजे उपयोगाला आलाच पाहिजे यासाठी वल्लरीने केलेला हा सगळा प्रताप असतो. मग आता वल्लरी रियाला कॉल करते आणि आता इकडे सांगत आहे तो म्हणजे राजेश की मला लवकरात लवकर जायला पाहिजे कारण आता माझ्या ताईची तब्येत तिकडे बिघडलेली आहे. त्यावरती मग आता रिया सांगते हे बघ काहीही झालं ना सारखं तू ताई ताई सांगत असतोस ना तर आज मी सुद्धा तुझ्या ताईच्या सुकडे येणारच. काहीही झालं तरी तिला मला भेटायचंच आहे. म्हणजे कसं आहे ना बरेच दिवस ताईची तब्येत मी घेईन तिची काळजी असं म्हणत असताना तो सांगायला लागतो हे बघ मला सध्या निघायला पाहिजे. खरंच ताईची तब्येत आता डाऊन आहे आणि त्यासाठी मला तिकडे जायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते ठीक आहे. आणि तितक्यातच तिला आता फोन आलाय एका अननोन नंबरवरून की आता राकेश तुझ्यासोबत म्हणजे सर्वेश तुझ्यासोबत खूप मोठा फ्रॉड करतोय. यावरती ती म्हणते कोण बोलतंय. त्यावरती ती सांगायला लागते काही अजिबात बोलायचं नाहीये. गोव्यावरून तो जो काही येतोय ना तो त्याच्या बायकोला भेटायला त्याच्या बायकोचे दिवस भरलेले आहेत आणि त्याच कारणासाठी तो येत आहे. यावरती ती सांगते कोण बोलतंय कोण त्याची बायको वगैरे काही नाही त्याची बहीण आहे. यावरती मग आता तिला सांगितलं तर ठीक आहे मग आता तू त्याचा पाठलाग करत अर्णवराजे शिर्के यांच्या घरी पोच. वल्लरीने कोणत्याही प्रकारची तरतूद कमी ठेवलेली नाहीये की जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा सत्य समोर आलंच पाहिजे हा तिचा एक प्रकारचा डाव असतो. त्यानंतर मग आता रिया विचार करते ठीक आहे काही झालं तरी सत्य जे काही आहे ते माझ्या समोर आता आलंच पाहिजे आणि याच कारणासाठी मग आता तिने रचलेला दुसरा डाव यशस्वी ठरतो. इकडे आता राजेश निघालेला आहे आणि त्यावेळेला रिया त्याला सांगते चल आपण घरी जायचं तुझ्या ताईची तब्येत बरी नाही ना मला ताईला भेटव. राजेश सांगतो आत्ता नको मी घरी जातो ताईला सगळं समजावून सांगतो आणि त्यानंतर मग आता मी तुला काय ते सांगतो असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते ठीक आहे. त्यानंतर राजेश आता घरी जायला तर आता अर्णव एअरपोर्टवरती पोहोचलेला आहे. ज्या वेळेला अर्णव एअरपोर्टवरती पोहोचतोय तो आता राजेशला शोधण्याचा प्रयत्न करतोय पण राजेश खूप हुशार आहे. राजेशने अर्णवला चकवा देत रियाला एका साईडने बाहेर काढले आणि त्याचमुळे आता इकडे वल्लरीने केलेला एक प्लॅन फ्लॉप झाला तरी अजूनही 2 ते 3 प्लॅन वल्लरीचे अजूनही शिल्लक आहेत. प्रेक्षकांनो त्याच वेळेला मग आता अर्णवला की राजेश घरी यायला निघाले. ताबडतोब तो आता आपली गाडी घरी फिरवतो पण त्याला एक म्हणजे दुःख असतं की या सगळ्यामध्ये आपण त्या मुलीला रंगेहात पकडू शकलो नाहीये. ताई समोर जर का त्या मुलीला आपण नेलं असतं ना तर कदाचित या सगळ्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्या असत्या असं म्हणत आता इकडे तो विचार करत घरी जायला निघालाय. पण त्याच वेळेला रियाने मात्र आता सिक्सर मारत रिया आता जायला निघालेली आहे ती म्हणजे अर्णव राजेश शिर्केंच्या घरी. कुणालाच काही खबरबात नाहीये. राजेश आता इकडे राजेश घरी आल्यावरती वल्लरी म्हणते अरे राजेश तू आलास बरं झालं. तुला माहिती आहे का म्हणजे आता अंजलीच्या नावावरती प्रॉपर्टी करण्यासाठी इकडे आता खूप मोठा अर्णव नाटक करतोय तूच बोल त्याला. त्यावरती अंजली पण खुश होते आणि राजेश तुम्ही आलात बरं झालं. यावरती राजेश म्हणतो काय झालं अंजली मला काहीच कळालं नाहीये. अंजली सांगते काही नाही चिंता करू नका मी सगळ्या प्रॉपर्टीचा विषय काढलाय. आपल्या बाळासाठी मी आता प्रॉपर्टी आपल्या नावावरती केल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. चिंटूने कितीही आता हे केलं ना तरी सुद्धा आज नाही तरी उद्या वकील पुन्हा येतीलच आणि त्यानंतर ती प्रॉपर्टी नावावरती होईल. त्यावरती राजेश म्हणतो पण असं काय झालं की चिंटूने वकील बोलवून परत पाठवले. यावरती ती म्हणते मला काही माहित नाहीये पण ठीक आहे. तोपर्यंत मग आता अंजली आत गेल्यावरती तो म्हणतो काय होय मामी काय झालं काल प्रॉपर्टीचं काय झालं. यावरती ती म्हणते नाही हो तुम्ही काही चिंता करू नका. आता वल्लरीने असा डाव खेळलाय याची कल्पना राजेशला सुद्धा नाहीये. फोकसमध्ये न येता हे वल्लरी करते. जर का फोकसमध्ये आलो तर मात्र राजेश आपलं काही खरं ठेवणार नाहीये कारण आपले सुद्धा कच्चे चिठ्ठे राजेशकडे आहेत हे माहिती असल्या कारणाने वल्लरी आता मात्र थोडीफार तरी सावधगिरीने काम करते. झालं मग आता ती
ती सांगते अहो कशाला चिंता करताय, उद्या आता अंजलीने पुन्हा त्या वकिलांना बोलवलंय आणि सगळे प्रॉपर्टी तुमच्या नावावरती करणार आहे, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. मग असं झाल्यावरती इकडे आता राजेश थोडा तरी निवांत होतो आणि त्यानंतर मग आता तो विचार करायला लागलाय की ठीक आहे जाऊ दे, आज नाही तर उद्या, पण उद्या काय होणार आहे याची कल्पना त्याला नाहीये. दुसऱ्या दिवशी आता मात्र इकडे आलेले आहेत ते म्हणजे वकील वगैरे, वकिलांना तर आता बोलवलंय आणि त्यानंतर तिकडे अंजली सांगते आहे की आज काहीही झालं तरी चिंटूचं मी काही ऐकणार नाहीये. पण त्याच वेळेला इकडे आता वल्लरी मामांना सांगते तुम्हाला माहितीये का जावई बापू गोव्याला गेलेले, हा पण माझं नाव कुठेच घेऊ नका, अहो एका मुलीसोबत गोव्याला गेलेले, हा व्हिडिओ बघा. मामांना ती मी ऑलरेडी व्हिडिओ दाखवलाय, मामा आता खूपच चिडलेत. ती सांगते पण एक गोष्ट करा, माझं नाव कुठेही नाही आलं पाहिजे किंवा हा व्हिडिओ सुद्धा कुठे नाही आला पाहिजे. यावरती मामा म्हणतात मग काय आपल्या मुलीला फसवू द्यायचं. वल्लरी सांगते नाही, ज्या मुलीला ह्याने फसवलंय ना त्या मुलीला आता इकडे आपण काय करायचं आहे, तीच इकडे येते, तर तुम्ही आता या सगळ्यामध्ये त्याला इकडून हेच करून टाका, अंजली सोबत त्याचं सगळं भांड फोडा. आता मात्र मामा विचार करतात ही कशी काय म्हणजे हे करते एवढी, आणि त्यावरती मामा म्हणतात ठीक आहे काळजी करू नकोस, तू इतकं मला सांगितलंस तरी सुद्धा ठीक आहे. मामांना असं वाटतंय की वल्लरी आपली मदत करते, पण वल्लरी मदत करती आहे ती म्हणजे स्वतःचीच. त्यानंतर मग अचानकपणे रिया समोर आलेली आहे आणि रिया आता सांगते तू मला फसवलंस, तुझी ही बायको आहे ना. आता मात्र सर्वेश गडबडलाय. त्यावरती रिया सांगायला लागते हा माझ्यासोबत गोव्याला होता आणि गोव्याला आता तोपर्यंत इकडे मामी सांगतात काय बोलतेस तू, वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस, हा सर्वेश वगैरे कोणी नाहीये. ती सांगते हाच माझा सर्वेश आहे, यांनी मला सांगितलं, यांनी मला फसवलं, माझी बहीण आजारी आहे असं सांगत होता, माझ्याकडून पैसे घेतले. यावरती आता अंजली चिडले. अंजली म्हणते काय आहे हे सगळं राजेश. त्यावरती ती सांगायला लागते कोण राजेश, राजेश वगैरे काही नाहीये, हा सर्वेश आहे. आता एक एक करत सगळी भांडी फुटली आणि त्याच वेळेला चिडलेली आता रिया त्याला लाथ मारून खाली पडते आणि आता सगळ्यांच्या समोर ती सांगायला लागते हा सर्वेश, हा मला गोव्याला घेऊन गेला होता, बोल सर्वेश सगळं सत्य सांग. आता मात्र मामींचा डाव यशस्वी झालाय. अंजली चांगली चिडले आणि या प्रकरणामुळे वाटणीच्या थोड्या वेळ का होईना पण आता विषय लांबणीवरती पडणार असतो. मामींचा हेतू साध्य झालाय, पण या सगळ्यामध्ये अंजलीचे डोळे मात्र उघडलेले आहेत. डोळे उघडलेली अंजली काय निर्णय घेणार येणाऱ्या भागात सगळं कळणार.